वारीवा सख्या साजना राया काय म्हणता प्रिया आता तू 2 दिवस झाले सारखी मला म्हणजे टॉर्चर करून राहिली. मागचा रिझन काय आहे? काय रिझन आहे त्याच्या मागचा? काय अगं आपल्या घरचे पाहुणे त्याच्या बाजून सारखी बॅग घेता सारखी बॅग घेता आणि कंपनीमध्ये जाता. आपल्या बायकोकडे काही लक्ष नाही तुमचं. मला हे सांग, तुला माहित आहे ना आता माझ्या डोक्यावर किती भार आहे? 3-3 कंपन्या मला सांभाळावं लागतात. असं का? अजून 3-3 कंपन्याचा भार आहे माझ्यावर. 3-3 कंपन्या मला ऍडजस्टमेंट करावं लागतं. मला सगळं पेमेंट पाणी करावं लागते. मग मग का 3-3 कंपन्या सांभाळावं लागतात. मग 3-3 कंपन्या सांभाळतात. दिलीपजी मंडलिक कळमेश्वर वाले 51 रुपयाचं पारितोषिक मिळालं. काय होतं सांग? या बोला काहीतरी. चल ठीक आहे. काय म्हणत काय तुझ्याला सांग? तुम्ही सांगा. तुझ्या मनात काहीच नसे का? चाल कुठे जाऊन मत होते तू सांग. सांगा ना काहीतरी प्रेमाचं. सांग तू तुझ्या मनात काय आहे तो सांग. मनात काय ठेवू नको. लई दिवसाची आवड राया लई दिवसाची आवड राया विचारात तुमची प्रिया लई दिवसाची आवड राया विचारात तुमची प्रिया मुंबई गोवा पाहू मुंबई गोवा पाहू आहुराया आहुराया चला आपण हनीमून जाऊ आहुराया चला आपण फिरायला जाऊ
तो आपला सांगायचं तुला माझं का माझं नाव कसं काय सांगा ना काय आहे तुमच्या मनात सांगू सांगा अरे हम यार है तुम्हारे दिलदार है तुम्हारे कि हमसे मिला करो कि हमसे मिला करो हम यार है तुम्हारे दिलदार है तुम्हारे हमसे मिला करो कि हमसे मिला करो हम यार है तुम्हारे दिलदार है तुम्हारे हमसे मिला करो हमसे मिला करो हमसे मिला करो और प्यार करो हमसे मिला करो हमसे मिला करो हाँ मैंने भी प्यार किया है हाँ मैंने भी प्यार किया है कोई सिखावा करो सिखाए करो हमसे मिला करो कि हमसे मिला करो हम यार है तुम्हारे दिलदार है तुम्हारे हमसे मिला करो हम प्यार है तुम्हारे दिलदार है तुम्हारे हमसे मिला करो हमसे मिला करो कोई सिखावा करो और सिखाए करो हमसे मिला करो हमसे मिला करो चला तर मला काम आहे पुस्तक सिंगरच पेड झाला का जी? सिंगरच आहे का? सिंगरच आहे. चा फुला गोडसा चा सुगंध पाहिजे माणूस मेल्यानंतर त्याची कीर्ती अखंड पाहिजे राजू सातपुते यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली पाहिजे धन्यवाद धन्यवाद आमचे भीमरावजी बागडे साहेब घोराटवाले यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली पाटील धन्यवाद देत आहे बघा कंपनी मिळाली बायको मिळाली सासरा मिळाला भावाला विसरला भावजाने विसरला पैसा पैसा सगळ्याला विसरते बाबा माणूस सगळ्याला विसरते काय आहे पण भावजा नाही विसरली भावजा विसरली नाही आणि भाऊ नाही विसरला आता भावजाची तब्येत खराब झाली भावजा काय म्हणते आता बघा काय म्हणते भावजा बघा हे मायेची माया हे मायची माया दाखवतो मी तुम्हाला माय कशी तडफडते त्याच्या जागेवर लेकरासाठी कशी तडफडते आता बघा माझी रंजना कामाला गेली दादा आणि ओली झाली आणि तेव्हापासून तब्येत खराब झाली माझ्या बायकोची रंजनाची अरे 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 देवा नाही माझी रंजना मला सोडून नाही गेली पाहिजे बोलावतो तिला रंजना अगं हे रंजना ये माझ्याकडे ये घरातल्या घरात खोकलून राहिली ताप चढून राहिला सरकारी दवाखान्यात न्याय लागेल बाबा माझ्याजवळ तर पैसे नाही कुठून प्रायव्हेट दवाखान्यात देऊ हात लावायचे 500 रुपये 700 रुपये घेते कुठून आलो रंजना तुला एवढं वाटत नाही की माझ्या नवऱ्याजवळ पैसे नाहीये आणि मी माझी जर तब्येत खराब झाली तर माझ्या नवऱ्या कुठून पैसे आला हे तुला समजत नाही का आम्हाला नाही दिलं तर आपल्याला खायला कोण वाढेल कामाला नाही गेलं तर खायला कोण देईल अगं तू नाही 1 दिवस 2 दिवस गेली तर काय उपाशी मरणार आहो का मी आहो ना मी करतो ना कमाई तुमची कमाई कशी पुढाला खाऊ जाईल नाही तर हवा आणि आता तब्येत खराब झाली कशाला काही झालं म्हणजे मी कोणाच्या भरोशावर नाही रंजना तू आहेस म्हणून मी आहो आणि तू मध्ये सोडून द्याशील तर मी जिवंत राहणार नाही रंजना मी आताच नाही सोडून जाणार वा मी तुला तेच म्हणतो मला सोडून जाऊ नको तुम्ही माझी गोष्ट तुम्ही एक काम कर तू लवकर सरकारी दवाखान्यात चाल नाही हा